नमस्कार बंधू भगिनींनो, आपण काल बघितल्याप्रमाणे रेल्वेमध्ये खूप साऱ्या अशा जागा निघालेल्या आहेत आणि त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवणार होतो जो की एकदम डिटेल असेल आणि तोच व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत. आपण आज त्या व्हिडिओबद्दल एकदम डिटेलमध्ये रेल्वेच्या ज्या जागा निघाल्या आहेत त्याबद्दल एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. या सर्व जागा ह्या रेल्वेच्या लेवल 1 7th पे कमिशन म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार भरल्या जातील आणि आपणाला सर्वांना माहीतच असेल की सध्या केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी हालचाली चालू केलेल्या आहेत. सध्या जरी या 7व्या वेतन आयोगामध्ये असतील तरी येणाऱ्या वेळेमध्ये ज्यावेळेस 8वा वेतन केंद्र सरकार लागू करेल त्यानंतर या सर्व निवड झालेल्या लोकांना 8व्या वेतन आयोगानुसार पेमेंट मिळेल. तर एकूण जागा आहेत 32,438. यासाठी वयाची अट आहे 18 वर्ष पूर्ण झालेली पाहिजेत आणि 36 वर्षांपेक्षा वय कमी असलं पाहिजे. प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि डिसॅबिलिटीनुसार एज हे कमी जास्त प्रमाणात आहे ते आपण पुढे बघू शकतो. सुरुवातीला आपणास या ग्रुप डीच्या पोझिशन्समध्ये सिलेक्ट झाल्यानंतर 18,000 प्रति महिना याप्रमाणे वेतन मिळणार आहे. याप्रमाणेच या ज्या जागा आहेत त्या आत्तापर्यंतच्या हिस्टॉरिकली डेटा असा आहे की दरवेळेस या जागा वाढतात. तर या जागा कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा हक्क रेल्वेकडे आहे, पण आत्तापर्यंत तरी कमी कधी झालेल्या नाही त्या जागा. त्यानंतर आपण याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काय गोष्टी लागत आहेत ते आता बघूया. कॅन्डिडेट हा 10वी पास असला पाहिजे आणि त्याच्याकडे 10वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट ऑलरेडी असले पाहिजे. जर कुणाचे मार्कशीट सर्टिफिकेट अजून आलेले नसेल आणि ही नोटिफिकेशन म्हणजे 22 तारखेच्या नंतर जर आले तर त्यांनी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकणार नाहीत. याची सर्वांनी खात्री करावी आणि मगच या फॉर्म भरावा. आणि कॅन्डिडेट्स हे RRB आणि RRCचे जे काही ऑथेंटिकेटेड वेबसाईट आहेत त्यावरूनच अप्लाय करा, कारण रेल्वेच्या रिक्रुटमेंट होत असताना खूप सारे रॅकेट्स असतात, फ्रॉड गोष्टी होत असतात की आम्ही तुम्हाला जॉब लावून देऊ वगैरे, परंतु तसं काही होत नाही. लोक पैसे लुटतात आणि गोष्टी फार अवघड होत असतात. त्यामुळे ज्या RRB आणि RRCच्या ज्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईट आहेत त्यावरूनच आपण अप्लाय करून किंवा आपल्याला पाहिजे ते इन्फॉर्मेशन मिळू शकेल. कॅन्डिडेट शुड हॅव देअर ओन मोबाईल नंबर अँड ईमेल ID. हे बघा, फ्रॉम स्टार्टिंग ऑफ दिस एक्झामिनेशन टिल द एंड म्हणजे आपलं सिलेक्शन होईपर्यंत आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा सेमच पाहिजे, तो चेंज करता येणार नाही. आणि त्याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID वरती RRB किंवा RRC हे अपडेट्स पाठवत असणार आहेत आपल्याला. त्यामुळे आपला मोबाईल नंबर हा कायमस्वरूपी चालू असला पाहिजे, ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रत्येक पोझिशनसाठी एक स्पेसिफिक असं मेडिकल फिटनेस सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर करेक्ट, आपण आत्ताच मोबाईल नंबर आणि वेबसाईटचं ईमेल IDचं तर बघितलं. त्याबरोबरच RRB आणि RRC लोकांना लास्ट मिनिटचं रश किंवा गर्दी टाळण्यासाठी किंवा कधी कधी वेबसाईट हँग होते त्यासाठी ते लोकांना सांगत आहेत की तुम्ही लास्ट मिनिटचं रश टाळण्यासाठी अगोदरच अप्लाय करा. त्याच्याबरोबरच त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे दिलेला आहे, आपण बघू शकतो. येस, SC आणि ST कॅटेगरीमधील स्टुडंटसाठी फ्री ट्रेन ट्रॅव्हलिंग अवेलेबल आहे. त्यासाठी त्यांनी तसं मेन्शन करायचं आहे आणि त्यांच्याकडे ऑथेंटिकेटेड असं सर्टिफिकेट असलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत की तो सिटीजन ऑफ इंडिया असला पाहिजे, नेपाळ और भूटानचा असला पाहिजे. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत. OBC साठी 3 वर्ष दिलेलं आहे, SC ST साठी 5 वर्ष दिलेलं आहे, EX सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष अशा पद्धतीने दिलेले आहेत. जे काही डिसेबल्ड पर्सन आहेत जे ओपनमध्ये असतील तर त्यांना 10 वर्ष, OBC मध्ये असतील 13 वर्ष आणि SC ST मध्ये असतील तर 15 वर्ष. त्याच्याबरोबरच ज्या काही कॅन्डिडेटचा COVID-19 मुळे
ते प्रिव्हियस एक्झाम्स देऊ शकले नाही त्यांनाही 3 वर्षाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. जर आपण ओपनमध्ये असाल आणि आपल्याला कोविड-19मुळे रेल्वेची जी जुनी एक्झाम आहे ती देता आली नाही, तर 36+3 म्हणजे 39 वर्षापर्यंत आपण या एक्झामला अप्लाय करू शकता. त्याच्याबरोबरच आपण मोड ऑफ पेमेंट वगैरे आहेत, याही गोष्टी आपण ऑनलाईन UPI, क्रेडिट कार्ड ह्या गोष्टींद्वारे आपण याचं पेमेंट करू शकतो. आपण रिफंड करता आपण ज्यावेळेस 500 रुपये ओपनला 500 रुपये फीस आहे, त्यातले 400 रुपये रिटर्न येणार आहेत. आपण ज्या पेमेंट मोडून पेमेंट करताय ते सिलेक्ट करू शकता, किंवा जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या अकाउंटवरती पेमेंट घ्यायचे असतील तर तेही आपण तिथे तशा पद्धतीने अपडेट करू शकता. SC ST ला 250 रुपये फीस आहे, तर त्यातील 250 रुपये रिटर्न येणार आहे, तर सिमिलरली तेही तशाच पद्धतीने तिथं अपडेट करू शकतात. EWS कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं ॲन्युअल इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. त्याबरोबरच त्याच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे, किंवा रेसिडेन्शियल फ्लॅट राहण्यासाठीची जागा 1000 स्क्वेअर फीटपेक्षा कमी असली पाहिजे, किंवा 100 स्क्वेअर यार्डपेक्षा कमी असला पाहिजे नगरपालिका क्षेत्रांमध्ये, किंवा 200 स्क्वेअर यार्डपेक्षा कमी असला पाहिजे खेड्यांच्या ठिकाणी. आपण इथे बघू शकतो. त्याच्याबरोबरच आता आपण पुढील माहिती बघणार आहोत. करेक्ट, ही एक्झाम 4 स्टेजेसमध्ये होणार आहे. सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग मेडिकल एक्झामिनेशन. त्यातील सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही एकूण 100 मार्क्सची असणार आहे. त्यासाठी आपल्याला 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. तर जनरल सायन्स, विज्ञान 25 क्वेश्चन्स असतील त्यामध्ये. त्याच्याबरोबर गणितावरती 25 प्रश्न असतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगवरती 30 प्रश्न असतील, आणि करंट अफेअर्सवरती 20 प्रश्न असतील. असे एकूण 100 प्रश्न, आणि वेळ आहे आपल्याला 90 मिनिटं. त्याबरोबरच जर आपण समजा एक प्रश्न चुकला तर 1/3 ही निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. म्हणजेच मी पहिला प्रश्न बरोबर उत्तर केलं त्याचं तर मला 1 मार्क मिळणार, पण दुसरा प्रश्न जर मी चुकीचा केला 1/3 म्हणजेच 0.3 म्हणजे 0.33 त्यातून कमी होणार, आणि माझा टोटल स्कोअर असणार 0.67 दुसऱ्या प्रश्नापर्यंत. त्या पद्धतीने ते पुढं कॅरी फॉरवर्ड होत जाईल. ओके. त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट असणार. मेल कॅन्डिडेट्सला 35 किलो वजन घ्यायचं आहे, आणि 100 मीटर अंतर 2 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. त्याबरोबरच 1000 मीटर अंतर त्यांना 4 मिनिटे 15 सेकंदांमध्ये पूर्ण करायचं आहे. याबरोबरच फिमेल कॅन्डिडेट यांना हे वजन 20 किलो असेल, आणि अंतर ही 100 मीटरच असेल, आणि वेळ 2 मिनिटांचा असेल. त्याबरोबरच त्यांना 1000 मीटर अंतर 5 मिनिटे 40 सेकंदांमध्ये पूर्ण करायचं आहे. त्याच्याबरोबर ह्या एक्झामला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे एक कलर पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे, ज्याची की साईज 50 KB पेक्षा जास्त आणि 100 KB पेक्षा कमी असली पाहिजे. आपली साईन केलेली असली पाहिजे, आणि त्याची साईज 30 ते 50 KBच्या दरम्यान असली पाहिजे. SC ST कॅन्डिडेटसाठी त्यांचे सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट, आणि ज्याची साईज 500 KBच्या आत पाहिजे. आपण आता पुढच्या गोष्टी बघणार आहोत. RRB आणि RRC ह्या इथं लिस्ट त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत. आपण त्या बघून घेऊ शकता हा व्हिडिओ पॉज करून. हे RRB आहेत आणि ह्या RRC आहेत. आपण अप्लाय करत असताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, आपण आपल्या जवळच्या RRB किंवा RRC मध्ये अप्लाय केलं पाहिजे, कारण आपल्याला ज्यावेळेस पोझिशन मिळणार आहे ते आपल्या घराच्या जवळ मिळेल. समजा आपण एकदा एका RRB किंवा RRC मध्ये जर अप्लाय केलं तर आपल्याला परत दुसऱ्या RRC मध्ये पोझिशन म्हणजे जॉब चेंज करून घेता येत नाही. मी जर सेंट्रल रेल्वेमध्ये अप्लाय केलं आणि सिलेक्ट झालो तर माझा जॉब माझ्या पूर्ण लाईफ टाईममध्ये फक्त सेंट्रल रेल्वेमध्ये चेंज होऊ शकतो. इथून ईस्टर्न रेल्वेमध्ये होऊ शकणार नाही, किंवा नॉर्थ ईस्टर्नमध्ये होणार नाही, किंवा नॉर्थ सेंट्रलमध्ये होणार नाही. आणि जर तुम्ही नॉर्थ सेंट्रलमध्ये केलं तर तिथून तुमचं सेंट्रलमध्ये पण होणार नाही. त्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
याचा सर्वांनी व्यवस्थित विचार करूनच मग अप्लाय केलं हवं, नाहीतर भविष्यात आपल्याला अडचणी येऊ शकतात. आपण आता प्रत्येक पोस्ट आहेत, कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ह्या बघा. असिस्टंट SNT, असिस्टंट वर्कशॉप, असिस्टंट ब्रिज, आणि प्रत्येकाची मेडिकल स्टँडर्ड, एज लिमिट, काय काय मेडिकल स्टँडर्ड, सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. त्याचं डिपार्टमेंट कोणतं आहे, आपण हा व्हिडिओ पॉज करून हे डिटेलमध्ये बघू शकता. त्याबरोबर या पण पेजवर अजून पोझिशन्स आहेत. तर ज्याप्रमाणे आपण बोललो होतो त्याप्रमाणे वेस्टर्न रेल्वे म्हणजेच मुंबईमध्ये एवढ्या अशा ओपनिंग आहेत. यात आपण बघू शकता असिस्टंट SNT मध्ये ओपनसाठी 180, ST साठी 69, ST साठी 29, OBC साठी 119, EWS साठी 45, अशा टोटल 442 जागा आहेत. आणि आपण बघू शकता प्रत्येक पोस्टनुसार जागा आहे. सगळ्यात जास्त ट्रॅक मेंटेनर 4th ग्रेड यांच्यासाठी जागा अवेलेबल आहेत वेस्टर्न रेल्वे मुंबई येथे. त्याच्यावर आता हे बघा, जर कोणी नॉर्थ ईस्ट वेस्टर्न रेल्वे केलं तर त्यांना जयपूरला जायला लागणार आणि त्यांची परत बदली त्यांच्या जवळपास म्हणजे महाराष्ट्राच्या जवळ होण्याचे चान्सेस फार कमी असतात, म्हणजे नाहीतच. त्याच्याबरोबरच साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी या ठिकाणी आहे, तर तिथे एवढ्या पद्धतीने अशा वॅकन्सीज असणार आहेत. ही गुवाहाटी आहे, कोलकाता आहे. सेंट्रल रेल्वे मुंबई, मोस्ट ऑफ द महाराष्ट्र आपला सेंट्रल रेल्वेच्या अंडर येतो. तर तिथे एकूण 1395 जागा आहेत अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी. अशा प्रत्येक कॅटेगरी आणि पोस्टसाठी डिफरंट जागा आहेत, आपण बघू शकतो. साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद हाही महाराष्ट्राला लागून असलेला भाग आहे. इथे पण आपण कन्सिडर करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. आपल्याला अजून काय माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.